मंडळी, आजचा भाग पाहून माझा मेंदूच फिरला. चिकूचा मृत्यू अपघात नाही, सरळ प्लॅन. आणि मालती मॅडमचा राणीवर टाकलेला दोष. मला अक्षरशः संताप आला. पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे विक्रांतचा अपराधी चेहरा. हा माणूस काहीतरी दडवत आहे हे आज पहिल्यांदाच इतकं स्पष्ट दिसलं. राणीला अपघातस्थळी मिळालेला मसाल्याचा डबा टेरेसवर, हे घरातल्या कुणाचं काम आहे? आणि हो, माझी आजची वादग्रस्त ओपिनियन, उर्मिला नाही, गजा नाही, मालती मॅडमच नकळत या संपूर्ण गेममध्ये प्याद बनली आहे. राणी पोलिसांकडे पुरावा घेऊन गेलीये आणि यामुळेच पुढचा मोठा हल्ला तिच्यावर होणार हे 100% क्लिअर आहे. कारण शत्रू आता पुरावा नाही तर राणीला संपवण्याचा प्लॅन करत आहेत. आणि माझी प्रेडिक्शन, पुढच्या भागात राणीवर सरळ जीवावर उठलेला हल्ला होईल आणि त्यातूनच खरा खून करणारा उघड होण्याची पहिली खूण मिळेल. आता तुमची वेळ. तुमच्या मते चिकूचा खरा खून करणारा कोण आणि राणीवर पुढचा वार कोण करणार? कॉमेंटमध्ये नक्की सांगा.